एक मिनिट, आले आले. केतन मेहर. एक मिनिट अंपायर येऊ दे. तुम्ही पूर्ण भिजलं तरी चालतील पण अंपायर येऊ दे. चला गेम स्टार्ट. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉलर केतन मेहर. सुंदर असा चेंडू केतन मेहर यांचा. आजी त्यांना काही समजलं नाही. चांगला असा प्लेसमेंट अजित यांचा. सिंगल धावानी आणि स्ट्राईकला आले आहेत विनोद भोईर. बघूया आमचे भाऊ आता काय करत आहे. लाडके भाऊ. लेदर खूप चांगलं खेळतात ते. तीन चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत त्या इचुंबे संघाच्या. चांगला शॉट यांचा अजित यांचा 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 8. 4 चेंडू आणि 8 धावा. बघूया 5वा चेंडू खेळत आहे अजित. सुंदर असं शॉट आणि 4 धावा. धावसंख्या झाली ती 12. 5 बॉल 12. सुंदर असं प्लेसमेंट करत आहे अजित आहे. निगेटिव्ह चेंडू. ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या झाली ती 12. 1 षटकानंतर धावसंख्या 12. बघूया पुढचा गोलंदाज कोण येत आहे. पाऊस पडत आहे त्याच्यामुळे मला वाटते राजा पाटीलच येणार. कारण पावसाचा गेंदबाज ज्याला समजलं जातो ते पारगाव संघाकडून. सुंदर असा चेंडू. विनोद भोईर यांना काही समजलं नाही. धावसंख्या स्थिर 12. जेवढा पाऊस तेवढी चांगली गोलंदाजी करतात राजा पाटील. डॉट चेंडू. धावसंख्येत काय वाढ होत नाही. 2 चेंडू निगेटिव्ह टाकले आहेत ते राजा पारगाव यांनी. बघूया 3रा चेंडू खेळत आहे विनोद भोईर आणि क्लीन बॉल्ड. वन डाऊनला चालले आहेत ते निलेश. इचुंबा संघाचा खंबे प्लेयर निलेश. लेफ्ट हँडेड आहेत. काय पाऊस पडते बघा रिमझिम. प्लेयरांना पण मजा, खेळणारा मजा आणि अंपायरांची सजा. मला असं वाटतं बरेच वर्षातून अंपायर आले असतील प्रतोष गोवारी. तीन चेंडू 12 धावा.
डॉट चेंडू. लगातार 4 चेंडू डॉट टाकलेत ते राजा पाटील यांनी आणि 1 विकेट घेतलेली आहे. बघूया 2 चेंडू कसे टाकत आहेत आणि व्हाईट बॉल. अंपायरनी व्हाईट बॉल दिलेला आहे. धावसंख्या झाली ती 13. अंपायरचा निर्णय अंतिम राहणार आहे. कोणी चावचाव करू नका. सुंदर असा शॉट यांचा पण फसलेला आहेत. निलेश यांचा काही फटका गेलेला नाही आणि कॅच आऊट. केतन मेहर यांनी चांगली कॅच घेतलेली आहे. एक बॉल वाईट नसतं तर मस्त मॅडमवर टाकण्याची त्यांना केतन मेहर मॅडमवर टाकण्याची संधी आहे होती आणि बॅट्समन चाललेले आहेत ते देवदास गोवारी. देवदास गोवारी तो प्रतोष काय सांगते. चला शेवटचा चेंडू बघूया काय होत आहे. चांगला शॉट यांचा 4 धावांसाठी फाईन लेगला. मग धावसंख्या झाली ती 17. 2 ओव्हर 17. तिसरा ओव्हर घेऊन येते ते सचिन पटेल. थांबा जरा अंपायर इकडे आलेला आहे. सचिन पाटील संघासाठी तिथे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते सचिन पाटील पारगाव संघाकडून आणि बॅट्समन आहेत ते अजित भिंगारकर भोईर. अजित भोईर नाईस शॉट. कव्हर पॉइंट. लारा यांना काही संधी दिली नाही बॉल पकडायसाठी आणि 4 धावांनी धावसंख्या झाली आहे ती 21. जेवढी स्ट्राईक अजितला राहणार तेवढी धावसंख्यात बढती होणार. चला पुढचा चेंडू खेळत आहे अजित. चांगला चेंडू सचिन पाटील यांचा. धावसंख्या झाली ती 21. 14 चेंडू आणि 21 धावा. गुड शॉट. 4 धावांसाठी धावसंख्या आली ती 25. 3 चेंडू झाले आतापर्यंत. 4था चेंडू बघूया कशा पद्धतीने खेळत आहे ते अजित भोईर. काय बघा बाबा भरपूर लांब बिल्डिंग मध्ये गेला बॉल. 6 धावा. 6 धावांनी धावसंख्या झाली ती 31. बघूया 5वा चेंडू सचिन पाटील यांचा. नाही चेंडू. एक तेरी तो एक मेरी. तू जर मला 6 मारू शकतो तर मी पण तुला डॉट बॉल करू शकतो हे दाखवत आहे सचिन पाटील. आणि तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू अखेरचा चेंडू
आणि हा सुद्धा डॉट बॉल. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 31. 10.33चा रन रेट आहे. आणि चौथा गोलंदाज जेवून येत आहे ते पारगाव संघाचे अनुभवी गोलंदाज नरेश गायकवाड, ज्यांना आम्ही गुरु मानतो. जेवढे चांगले गोलंदाज आहेत तेवढे चांगले बॅट्समन सुद्धा आहेत. त्यांचं जे पॉईंटचे 6 आम्ही पाहायचो लहानपणी, एवढे चांगले मारायचे. कव्हर पॉईंट म्हणजे असे भेदायचे ना, कामातून तीर सोडल्यासारखं. धावसंख्या झाली ती 32. बघूया आता पुढचा चेंडू गेला ते अजित भोईर. नेगेटिव्ह चेंडू, डॉट चेंडू. धावसंख्या झाली ती 32. हे आहेत अनुभवाचे खेळ. डॉट बॉल. 3 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. धावसंख्या तिथेच 32. आणि लाराकडून मिस फिल्डिंग झालेली आहे. त्यांच्या मागे कव्हरला आलेल्या राजापूर, त्यांना सुद्धा बॉल भेटलेला नाही. आणि 4 धावांसाठी धावसंख्या झाली होती 36. यावरचा 5वा चेंडू खेळत आहे अजित. कमानीमधून तीर सोडल्यासारखी गोलंदाजी करत आहेत नरेश दादा. बघूया शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आणि तोही निगेटिव्ह काढला होता, पण किपर मिस फिल्डिंग केल्यामुळे बायची 1 धाव. धावसंख्या झाली ती 37. झालेली आहे धावसंख्या. शेवटची वर कोण घेऊन येते बघूया. मच्छिंद्र. यावरला कमीत कमी 13+ तरी, म्हणजे 50 धावा तरी व्हायला पाहिजेत पारगाव संघाला टप गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या 50+ झाली तर विचुंबा संघ ही चांगले गोलंदाजी करतात. बघूया मच्छिंद्र शेवटची आणि अंतिम रेवची बॉलिंग घेत आहे. मच्छिंद्र आम्हाला काही दिलं तरी खाऊ आम्ही, पण ते काय एक चकली घेऊन आला कॅप्टन आमचा. मध्ये 1 धाव. धावसंख्या झाली ती 38. काढली रे बायची. धावसंख्या झाली ती 40. 3 चेंडू झालेले आहेत मच्छिंद्रांचे. 3 झाले ना का 2 चेंडू झालेले आहेत. बोल्ड. आमचा आवडीचा बॅट्समन चाललेला आहे नाना.
धावसंख्या झाली होती 40 आणि यावरचे 3 बॉल झालेले आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 3 चेंडूमध्ये किती धावापर्यंत पोहोचत आहे ते विसुंब संघ. आणि डॉट बॉल. नाना यांना काही समजलं नाही. डॉट चेंडू, हा सुद्धा डॉट. 40 शेवटचा चेंडू. एक्केचाळीस धावा झालेले आहेत आणि 42 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते पारगाव संघापुढे. आणि याच्या पुढची कॉमेडी करते ते सुशांत पाटील, हास्य सम्राट आणि आमची सुंदरी. चला मॅचकडे वळूया. 42 धावांचं टार्गेट आणि इथे स्ट्राईकवर केतन मेहर आणि नॉन स्ट्राईकवरती निनाद गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय जगदीश.
पहिला चेंडू. यावेळेला वेगवान चेंडू लॉंग स्टॉप कडे जातोय. वाईड +1. या वेळेला निनादच्या बॅटमधून निघालेला फटका. एक धाव. एका धावेने एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या जातील, त्या म्हणजे 3. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे अजित. अचूक झेल आणि अंदाज मोठा. केतन मेहर मैदानाच्या बाहेर येईल. ताकदीचा वापर, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. जास्त वेळ हवेत राहिला चेंडू आणि जजमेंट घेतलं या कॅचचं अजितनं आणि कॅच स्वरूपात बाद व्हावं लागलं केतन मेहरला. विकेट खरं तर फार महत्त्वाची आहे केतनची. विकेट फार महत्त्वाची सोन्याची, निनादची, कारण धावसंख्येचा पाऊस त्यांच्या बॅटमधून आज दिवसभर पाहायला मिळतोय. मात्र 42 धावांचं टार्गेट 5 षटकांमध्ये असताना प्रयत्नांची पराकाष्ठा या गोलंदाजीमधून करावी लागेल आणि ती सोन्या गायकवाड स्ट्राईकवरती यावेळेस पुढील चेंडू खेळण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची गती आहे आणि गतीवरती स्वार होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. यावेळेला ऑन साईडला खेळून काढलाय. अजित त्या ठिकाणी आहे. चेंडू उचलण्याचा प्रयत्न करील, तो चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. चौकार. या चौकारानं एकूण धावा धावफलकावरती 7 धावा. 42 धावांचं टार्गेट असताना अशा प्रकारच्या चुका तुम्हाला महागात पडू शकतात. यावेळेला आणखी एक एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषा बाहेर षटकार. हे 2 फटके 10 धावा देऊन गेलेत. म्हणजेच धावसंख्या अगदी विस्कळीत करण्यासाठी त्यांचा प्रयत्न जो आहे ना, तो अप्रतिम राहिलाय. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक जाऊन पोचलाय, तो म्हणजे 14च्या घरामध्ये. 42 धावांचं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात. अजूनही 4 षटक शिल्लक आणि 28 धावा बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील. पारगाव विपक्ष विचुंबे या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. विनोद भोईर याचा पुढील पहिला चेंडू. यावेळेला लाभ करण्याचा प्रयत्न. अजित त्या ठिकाणी आहे. चेंडू उचलण्याचा प्रयत्न करील, तोच 2 धावा.
एकूण धावा 15 धावा. यावेळेला अतिशय सुंदर फटका पाठवून दिला सीमारेषा बाहेर, षटकार. एकवीस धावा धावफलकावरती. मगाच्या मॅच मध्ये 49 धावा होत्या, आता मात्र तीच जबरदस्त बारी खेळण्याचा प्रयत्न इथे या फायनल मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, पाणी असल्यामुळे कदाचित चेंडू त्या ठिकाणी थांबेल, परंतु 2 धावा थांबू शकणार नाहीयेत. या 2 धावेने एकूण धावा 23 धावफलकावरती. डॉट बॉल. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू आपण पाहिले, 1 6 2 डॉट अशा प्रकारचं चित्र. यावेळेला फुल केलाय चेंडू, अगदी लांब लचक, क्षेत्ररक्षक बघत बसलाय, चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आज खरं तर पहिल्या मॅच मध्ये त्यानं 49 धावा बघितल्या, त्यानंतरची जी बारी पाहायला मिळाली अप्रतिम. आतापर्यंत 2 षटकार, 1 एकेरी, 1 दुहेरी आणि 1 डॉट बॉल असं चित्र पाहायला मिळते. म्हणजेच 5 चेंडूंमध्ये 15 धावांची बहारदार खेळी निनाद यांची. बॅटला कडा आली आहे आणि इथे 1 धाव मिळेल. एकीकडे आपण पाहिलं तर 12 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 18 चेंडू, एकूण धावा झाल्या धावफलकावरती 30. यावेळेला चेंडू गेलाय मागच्या दिशेनं, प्रयत्न चांगला आहे, परंतु 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न. एकूण धावा 32. एक धाव मिळेल. 9 धावांची अजूनही दुरी आहे. फायनल अगदी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. खरं तर 42 धावा थांबवताना अगदी फलंदाजानं प्रत्येक चेंडूवरती तुटून पडण्याचा निर्धार केलाय. अतिशय सुंदर, अतिशय जबरदस्त फटका, चांगला आहे आणि या फटक्यानं अंपर काय अंपर यस 3 धाव्यांची गरज आहे.
एक धाव मिळेल. 2 धाब्यांची अजूनही गरज. येणारे अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. क्लीन बोल्ट. नवीन फलंदाज. हॅलो, नवीन फलंदाज मैदानावरती. सचिन. आणि इथे देखील क्लीन बोल्ड. नाही ते आणून देतात आपल्याला इथं बॉल. ते आणून देतात आपल्याला. नाही नाही ते आणून देतात आपल्याला. 10 रुपये द्या ना. नवीन फलंदाज मैदानावरती जाईल. मच्छिंद्र. किती पाहिजे? 2 पाहिजे ना. 2 धावांची गरज आहे. या वेळेला अवांतर चेंडू. या वेळेला एका धावेची गरज असताना हा विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतंय. आणि इथे पारगाव संघ मेगा फायनल जनमान 40+ क्रिकेट संघ कामोठे आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा. आणि या स्पर्धेचे खरं तर विजेते ठरलेत पारगाव संघ आणि रनरअप संघ. सेकंड प्राइज विचुंबे संघ. मॅन ऑफ द मॅच. बंद मत करो अभी कैमरा पहिल्या मॅच काय दिलेलं होतं पहिल्या मॅच काय कुठं लिहिलं नाही नाही पहिल्या मॅच कुठे अजित आहे ना छोटू वो तीनों कुर्सी लेकर आओ इधर जाओ जल्दी भागो पट 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 पट